आज जी घटना झाली त्या ॲक्सिडेंटची खूप अशी दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. कारण कसं आहे, ती जी ॲक्सिडेंटमध्ये ज्या बाईला इजा झाली ती ॲक्च्युली प्रेग्नंट आहे. ओके. आणि तो ट्रक जर तुम्ही बघशाल या फोटोमध्ये व्हिडिओजमध्ये, तर ट्रक डायरेक्टली तो त्या बाईच्या अंगावरती गेला आणि तो शटर बिटर आतमध्ये गेलाय. पण ही आता पहिलीच गोष्ट नाही आमची इथे. ह्याच्या आधी खूप साऱ्या अशा घटना झाल्या आहेत. वारंवार आम्ही तक्रार देखील केले, त्यांना सांगितले देखील, चौकीत आम्ही लेटर देखील दिलेले आहेत, आम्ही जाऊन सुद्धा आलोय चौकीमध्ये, तरी देखील हे तेच रिपीट होत आहे. ह्याच्या आधी दुसऱ्या साईडच्या रोडने चालू असायचं, तिकडे पण ऍक्सिडेंट झाला, तिकडे पण एका व्यक्तीचा आणि एका स्त्रीचा जीवानिशी गेले. शाळेतनं येणारीच क्लायमेट आहे ती, अशी दुसरी कोण नाहीये, बाजाराचा क्लायमेट आहे सगळं. तिकडनं येताना सुद्धा ते ऍक्सिडेंट झाला, तिथे पण एक जीव गेलाय. ह्याच्या आधी मग ते झाल्याच्या नंतर दुसऱ्या रोडनी ह्या लोकांनी त्यांची रहदारी चालू केली. तो आमचा हा इकडला परिसर, आणि इकडल्या परिसरामध्ये ही आताची पहिली घटना नाहीये, ही जवळपास 8वी घटना असेल. आम्ही वारंवार तक्रार दिली आहे, आम्हाला धुळीचा त्रास. तुम्ही जर आमच्या एरियामध्ये येशाल आणि बघशाल ना दुपारचं, तर धुळीचे असे लेअर असतात, आमच्याकडे थर असतात, झाडू मारलं तरी पण येत राहतात. कितीही तक्रार दिली तरी ही लोक आमच्यावरती दमदाटी करतात, फॉल्स कंप्लेंट आमच्याबद्दल करतात की ह्यांची पोरं दारू पिऊन इकडे आमच्या गाड्या अडवतात का, तर त्यांना हप्ते नाही देत. यातलं काही देखील नाही. आम्ही इथे फ्रस्ट्रेटेड झालेले आहोत सगळे. काही आम्हाला प्रशासनाकडनं मदत नाही. आम्ही सगळ्यांना आम्ही लेटर्स वगैरे दिले, तरी पण काही अर्थ नाही याचा. आता ह्या घटनेनंतर निदान प्रशासनाला जाग यावी हीच आमच्या त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. सदरी घटना संध्याकाळी 6:30च्या दरम्यान झालेली आहे आणि इथे बऱ्याचशा लोडिंग गाड्या चालू आहेत, बऱ्याचशा लोडिंग गाड्यावर चालू आहेत. आम्ही बरेच वेळा पोलीस स्टेशनला आम्ही प्रत्येक 6-6 महिन्याला आम्ही हे देतो, पोलीस स्टेशनला FIR देतोय. पोलीस याच्यामध्ये काही कारवाई करत नाहीत. ही घटना जवळजवळ 7वी ते 8वी घटना ही चालली आहे की इथे माणसं मेली आहेत आणि याच्यावरती सरकार काही कारवाई करत नाहीये. पोलीस स्टेशन स्वतःची बाजू सांभाळून घेते, तात्पुरते पोलीस उभे करतात, त्यानंतर परत ते गाड्याचे चालूच राहतात. म्हणजे पोलीस स्टेशन ह्याच्यामध्ये पैसे खाण्यामध्येच पुढाकार असतो याचा. आणि बऱ्याच स्थानिक लोकांना इथे धुळीकरणाचा एवढा त्रास आहे की बराच त्रास आहे. वारंवार आम्ही कंप्लेंट देऊन सुद्धा त्यांच्या तशाच गाड्या चालू आहेत. संध्याकाळी 5च्या नंतर हा कायदा आहे, पण इथे कायदा हा पायदळी तोडवला जातोय. संध्याकाळी 5 नाही 24 तास गाड्या, ते पण लोडिंग गाड्या, पूर्णपणे बेकायदेशीर गाड्या चालू आहेत. हे सदर चौगुले कंपाऊंड आहे, हेही अनौतिक सगळं आतमध्ये काम चालू आहे यांचे. आणि हे रेती जे उपसा करतायत ते आम्ही वारंवार ह्या लोकांना मी सांगून इथे पाणी मारण्याचं काम होत आहे, यांच्यात काही होत नाहीये. घटना घडलेली आहे, आता जिम्मेदार तुम्ही कोणाला? आता ही जी घटना घडली आहे ह्याचे जिम्मेदार पूर्णपणे हे चौगुले कंपाऊंड आहे आणि हे प्रशासन आणि पोलीस आहेत. तर पोलिसांना एवढी कारवाई करून आमच्याकडे लेटर आहेत, हे जे लेटर आहेत, आम्ही लेटर प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक लेटर देतोय, पण स्थानिक हे पोलीस जे आहेत त्याच्यावर काही कारवाई घेत नाहीत. आणि ह्याच्यावरती जेव्हा आम्ही कारवाई करण्यासाठी आम्ही ज्या गाड्या अडवल्या होत्या, तेव्हा त्यातली पोलिसांनी मुलांवरती केसेस टाकल्या आहेत की मुलं दारू पिऊन गाड्या अडवतात किंवा त्यांच्याकडे हप्ते घेत आहेत. पण आम्ही त्यासाठी करत नव्हतो, आम्ही स्थानिक लोकांसाठी करत होतो, कारण धुळीकरणाचा आम्हाला फार त्रास आहे. सरकारकडे आम्ही एवढीच मागणी की ह्याच्यावर पुढे जर लोकांचा जर उद्रेक झाला तर ह्या गाड्या फुटल्या जातील, आग लागली जाईल. याच्या अगोदर प्रशासनाने याच्यावरती निर्णय घ्यावा की या गाड्या पूर्णपणे बंद हव्यात. तर इथं लहान जाणारी शाळेत जाणारी मुलं आहेत, महिला, आणि या पूर्णपणे लिगली इथे चालू आहे आणि याच्यावरती काहीच कोण लक्ष घालत नाहीये. कैसे हुई? 6:30 बजे हो गई। मैं देख के मेरे को बीपी भी हाई हो गया पूरा, बीपी भी हाई हो गया। मैं तो घबरा गई। मैं बोला इधर खदान ही बंद कराओ, हम लोग का भी छोटा छोटा बच्चा ही है, तो हम लोग किधर जाएगी? बच्चे लोग बाथरूम आता है तो हम लोग देखते तो सब लोग बोलते क्या हुआ क्या हुआ, हम लोग पकड़ के लेके जाता है छोटा छोटा बच्चा लोग को, तो क्या उसका जिम्मेदारी कौन लेगा सबका? ये जो एक्सीडेंट हुआ जिसमें महिला का एक्सीडेंट हुआ है उस बारे में क्या जानते हैं? उसका तो बहुत हालत बेकार हो गई, छोटा बच्चा भी है 6-5 साल का। इस घटने का जिम्मेदार आप किसे? इसका हाँ, मैं खदान वाला को मांगेगी सब लोग। सरकार से क्या मांगनी रखते हैं? उसको खदान बंद कराओ बस। 6:30 बजे हुआ। मैं बाद में आई सुनी तो रोड पर, तब तक वो लोग लेके चला गया था, वो क्यों नहीं थी वो। मैं देखी उधर तो मेरे को तो हदास हो गया, उसका खून उधर लगा था, मान से वो निकल गया था पूरा, तो मेरे को हदास हो गया था। वो बहुत ज्यादा एक्सीडेंट हुआ भारी उसका, वो बची नहीं बेचारी, हो गई। उसका बाल बच्चे लोग कैसे होगा लोग? ये जो घटना हुई इसके जिम्मेदार आप किसे मानते हैं? जिम्मेदार है यही खदान वाले हैं, लारी जो आ रही है, इतनी बड़ी बड़ी गाड़ी, इस पे वो ये बंद करवाना चाहिए बस, ये रोड पर गाड़ी नहीं आना चाहिए। सरकार से आप क्या मांग रखना चाहते हैं इस बारे में? इधर खदान नहीं बनता है बस ऐसा। इधर खदान बंद होना चाहिए, सरकार से यही बोलेगी। एक खबर ये भी है कि 5 बजे के बाद गाड़ी बंद हो जानी चाहिए, इस पर आप? कुछ नहीं, हमेशा के लिए बंद होना चाहिए।
5 बजे के बाद नहीं, पूरा रात दिन भर चलता है गाड़ी।